धुळे येथे कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्राची मागणी उपोषण सुरूच। धुळे जिल्ह्यातील कोळी जमात बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे, या प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ मिळावे या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार वीरांगना झलकारीबाई कोळी श्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गीतांजली कोळी यांनी केला आहे। मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून त्या क्युमाइन क्लब समोर उपोषणाला बसल्या आहेत। आमचे लोक जाता शांततेने निवेदन देतात, कलेक्टर सांगतो बघू। आज 8 दिवस झाले, माझी तब्येत जवळजवळ 20-25 किलो कमी होऊन गेलं वजन, माझी पूर्ण तब्येत डाऊन झालेली। आज इथं माझे महिला भगिनी सगळे समाजाचे बांधव आलेले आहेत, कोणी अधिकारी इथं आले नाही, म्हणून रस्त्यावर बसून शांततेने आंदोलन करत असताना कोणत्याही प्रकारचा हे नाही, कोणाला त्रास नाही, शांततेचं आंदोलन करत असताना आमच्या आंदोलकांना पोलिसांनी हे करून नेलं, उचलून नेलं। तर आमचं कोणत्याही प्रकारचं हिंसक आंदोलन नाही, घोषणा देणं हे लोकशाहीचा आमचा हक्क आहे, आमचा हक्क मागणं आमचा हक्क आहे। जो प्रशासन लक्ष आमच्याकडे देत नसेल त्यामुळे लोकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलं। तर याच्यामध्ये एवढं काय, मोठ्या आंदोलनांमध्ये एसट्या बस गाड्या जाळून टाकल्या। आम्ही कोळ्यांनी तर शांततेने इतक्या वर्ष आंदोलन केलेले, कधी कोणाला त्रास दिलेला नाही, आणि असं असताना आमच्या शांततेचं करणाऱ्या आंदोलनाला अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे। तसेच धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 80 लाख असलेल्या महाराष्ट्र आदिवासी अनुसूचित जमाती अनुक्रमांक 28, 29, 30 वर असलेल्या आदिवासी कोळी ढोर, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी यांच्यावर गेल्या 40 वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आपण 26 जानेवारी 2024 पासून धुळ्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे। माझ्या गोरगरीब आदिवासी कोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार श्रीमती कोळी यांनी व्यक्त केला आहे। मागण्या अशा आहेत, ज्या 2011च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्यात 60,000 लोकसंख्या असलेली आदिवासी कोळी जमात बांधवांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींवर मुलांच्या एलसीवर लिहिलेल्या पोटजात ढोर, टोकरे, मल्हार, महादेव कोळी अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे। धुळे प्रांताधिकारी व जात पडताळणी अधिकारी यांच्याकडे गेल्या 1-2 वर्षांपासून प्रलंबित एसटीचे प्रमाणपत्र तात्काळ आदिवासी कोळी जमात बांधवांना देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।